आता आम्ही सकाळ सकाळ पेट्रोल पंप पाहून नाण्याच्या बडकत बसले आणि तेवढं मला कसलं तर फळ दिसलं आणि फळ कुठल्या झाडाचं तेवढं मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तेवढ्यात नानाच्याकडे जबरदस्त एंट्री झाली. मग लगेच सगळ्यांनी पेट्रोल भरायला पार्किंग केलं गाड्या लावून घेतली. लगेच नानांनी पेट्रोलचं बिल भागवलं आणि हसायला चालू केले. आता आम्ही सगळ्यांनी गाड्या काढल्या आणि वायफळच्या दिशेने चाललो, कारण आम्हाला माहितीच नव्हतं साईड कुठं चालू केली. हे दोघं पहिलेकडे वाट बघत बसलेले आणि मी तेवढा इथं थांबलेलो, कारण मला माहित नव्हतं मला कुठं जायचं. आम्ही जिथं उभा राहिलो तिथं नाना आला आणि त्या एकाने वायफायला पाठवलं. मला तेवढं म्हणजे तिथं माझ्या मागे एवढं मोठं घर बघून माझ्या डोसक्यात पार मुंग्या येऊन गेले. तर आता आपण आलो सिद्धेवाड्याच्या या नवीन साईड. आता एवढं मोठं काम हात आणि बाहेरनं दोन्ही साईडने करायचं आहे. मला तेवढं कमेंट मध्ये सांगा हे काम पूर्ण व्हायला किती दिवस लागतील. पुन्हा थोड्या वेळाने मी आणि अण्णा गेलो बघा सिद्धेवाडीच्या आहे दुसऱ्या साईड. ही साईड तर तुम्हाला माहितीच आहे ना, आपल्याला तेवढी बघा शिडे न्यायची होती आणि शिडे घेऊन डायरेक्ट आपल्या साईडवर आला. ह्या कामावर शंकाला पुट्टी चालू होती, त्यामुळे अण्णा इथं पुट्टी वडत होती. प्रत्येक तेवढा शिडे चोडून बघा सिलिंग वडत होता. जिन्यातल्या सिलिंगला पुट्टी वाढायची अवघड असते, त्यामुळे इथे शिडेच लावायला लागते. आता एवढे काय पुट्टी मला वाढायत नसल्यामुळे मी बघा शिडे धरून उभा राहिलो. काय शिडे मला बसत नव्हती, त्यामुळे नानानं मला शिडे ऍडजस्ट करून दिली नाही. आता येता बघा भजी घेऊन आली. आता साहेबांचं नानाचं ते बोलणं चालू झालं ना, मला इथे धडके भरायला चालू झाली. आता धडके भराय काय चालू झाली ती तुम्हाला मागच्या पार्टीमध्ये कळालंच असतं. आता ह्यानं पुट्टीवरून वैतागल्यामुळे दोन हातानं पुट्टी वाढायला चालू केली होती. आता पुट्टीवरून सगळी दमली होती, त्यामुळे 5 मिनिटाचा ब्रेक केला होता. आता ब्रेक संपल्यामुळे मला एक काम लागलेलं, ती म्हणजे या परश्या उचलून मला पलीकडे ठेवायचं होतं. आता या मोठ्या परश्या मला काय उचलणार नाही, त्यामुळे अण्णाला म्हणलं जरा हेल्प मी. आता तिथनं पुढे सगळं बॉक्स मला एका पोत्यात भरून ठेवायचं होतं आणि बघता बघता 3 पोती भरून ठेवली. आता इथनं पुढे ही पोती मला उचलून इथं ठेवायची होती. आता त्याकडची पुट्टीची पोती उचलली बरोबर लाईनीनं मध्ये ठेवली. आता पीव्हीपी वाले पण इथं, परशी वाले पण इथं, आम्ही पण इथं. आणि मग कामावर नसता धुर. आता दुसऱ्या मजल्यावर ह्या परश्या मला ह्या बाजूला ठेवायच्या होत्या. मग काय लगेच ठेवून बी घेतली. कामावर सुट्टी करून घरला जाताना नाना म्हणलं तुम्हाला वडापावची पार्टी देतो. मग काय नुसता बुक्का उठवला.